श्री स्वामी समर्थ. सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जया एकादशीचे महत्त्व आणि ते व्रत कसे करायचे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर आज आहे जया एकादशी 20 फेब्रुवारी. आज आहे 20 फेब्रुवारी आणि आज आहे जया एकादशी. या एकादशीचे खूप महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. तर ही एकादश केल्यानंतर आपल्या जीवनात संकटापासून मुक्ती मिळते, तसेच आपल्याला पाप कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात, जीवनातील अनेक प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. तर ज्यांना उपवास करता येतो त्यांनी आजच्या दिवशी उपवास करून उद्या सोडायचा असतो, आणि जर ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनाम किंवा भगवान विष्णूंचे नामस्मरण, विठ्ठलाचे नामस्मरण आजच्या दिवशी केलेच पाहिजेत. ज्यांना उपवास शक्यच नाही त्यांनी आपण नामस्मरण तरी करू शकतो. आणि हा उपवास जे करतात त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. बघा, नियमानुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये, तसेच डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजेत. तर एकादशीच्या दिवशी या पूजेची मांडणी कशी करायची, तर आंघोळ झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण आपले देवघर असते तिथे स्वच्छ केल्यानंतर गंगेचे पाणी शिंपडावे. त्यानंतर चौरंग किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूंचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडावा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता, पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला स्नान करून दान करावे आणि मग अन्न ग्रहण करावे. उपवासाच्या दिवशी कोणाची निंदा करू नये आणि मनात वैर वा क्रोधभाव आणू नये. तर या जया एकादशीची एक व्रतकथा आहे. ती म्हणजे अशा प्रकारे आहे. बघा, आपल्या आख्यायिकानुसार एकदा इंद्राच्या भेटीस एक उत्सव चालू होता. उत्सवात देव, संत, दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या. त्या गंधर्वामध्ये मल्यवन नावाचा एक गंधर्व होता. तो अतिशय सुरेल गात असे. त्याचा आवाज जितका मधुर होता तितकाच तो सुंदर होता. दुसरीकडे गंधर्व मुलीमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिकाही होती. एकमेकांना पाहून पुष्पवती आणि मल्यवान यांचे भान हरपले आणि त्यांच्या ताल आणि लयीत हरवून गेले. या कृत्यामुळे देवराज इंद्र क्रोधित होतो आणि त्याला शाप देतो की स्वर्गापासून वंचित राहिल्याने तू मृत्यूच्या जगात पिशाच्यासारखे जीवन भोगशील. शापाच्या प्रभावामुळे दोघेही प्रेतयोनीत गेले आणि त्यांना त्रास होऊ लागला. ते दोघेही पिशाच योनीत गेले. त्यामुळे ते आपल्याला पिशाच योनीतून मुक्ती मिळावी म्हणून ते हिमालयात भटकू लागले. त्यावेळी नारद मुनींनी त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले आणि तो उपवास त्यांना करायला लावला. त्यानुसार त्या दोघांनी त्या दिवशी फलाहार करून उपवास केला आणि रात्रीही जागरण केले. त्यामुळे त्यांना त्या पिशाच योनीतून भगवान विष्णूंनी त्यांची सुटका केली आणि ते पुन्हा स्वर्गात आले. अशी ही आख्यायिका आहे. या जया एकादशीमुळे आपल्या
पूर्वजांना जर मुक्ती मिळाली नसेल तर त्यांना मुक्ती मिळायला मदत होते. तर अशा प्रकारे आहे हे जया एकादशीचे महत्त्व. जर तुम्हाला जमत असेल तर उपवास करा, नाही शक्य झालं तर विष्णूंचे नामस्मरण करा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, दान करा. श्री स्वामी समर्थ.